जाऊन आले आता. भयंकर ऊन आहे, भयंकर ऊन आहे. आत्ताच बघितली मी एक, मला कमेंट वाचायला मिळाली की मॅडम कुठल्या जमान्याचा हा टी व्ही वापरताय तुम्ही, टी व्ही बदला, आधी टी व्ही बदला. तर आता तुम्हाला सांगू का, एक टी व्ही न बदलण्याचं कारण मी तुम्हाला सांगते. ह्या टी व्हीला तसं बघायला गेलं तर 23-24 वर्ष झालेली आहेत. तुम्ही आता हा बघितला ना टी व्ही, तो 23-24 वर्ष झालेला आहे. त्याला काहीही झालं नाही, अजूनही त्याला काही झालेलं नाही. पिक्चर क्वालिटी एकदम बेस्ट. तो का बदलायचा हा मला अजूनही प्रश्न पडलेला आहे. विकायला गेलं तर 500 रुपये येणार नाहीत आणि ढीकभर त्याला नवीन टी व्हीला 20-25 हजार रुपये कशाला घालवायचे, जरी 15,000 असले तरी कशाला घालवायचे, काय गरज. आणि सर्वात शेवटी त्या टी व्हीवरती आम्ही काय बघणार, मुलं कार्टून चॅनल बघणार, मिस्टर न्यूज चॅनल बघणार आणि मी काहीतरी असलं 1-2 सिरियल बघणार. म्हणजे अख्ख्या दिवसभरात जेमतेम 1 तास टी व्ही बघितला जातो. 24 तासामध्ये 1 तास टी व्ही बघितला जातो. तरीसुद्धा म्हणजे साधारणतः महिन्याला 30 तास धरा, 30 ते 35 धरा, 40 धरा, अगदीच जास्त एखादं शनिवार रविवार धरलं तर. त्याच्यासाठी आपण केबलला पैसे भरतो, जवळजवळ 300-350 रुपये तरी जातात आपले त्याला. म्हणजे दिवसाला 10 वगैरे रुपये नक्की आपण त्याच्यासाठी. मग एका तासासाठी 10 रुपये ओके आहे ना त्याच्यात. आणि म्हणजे नवीन जरी मी टी व्ही आणला तरी तेवढंच बघणार, तेच चित्र दिसणार, ह्याची पिक्चर क्वालिटी बेस्ट आहे. मग कशासाठी नवीन टी व्ही घ्यायचा, केवळ सगळे घेतात म्हणून घ्यायचा. खराब होते, खराब झाला तर आपण नक्की घेऊ शकतो. ऑलरेडी माझ्याकडे असलेच 3 टी व्ही आहेत, त्यातले 2 मी आता ह्या रंगकामाच्या वेळेला वाटून टाकले. मला माहिती आहे ज्यांना मी दिले त्यांनी सुद्धा 500 रुपयामध्ये भांगारमध्ये घातले असतील, ते सुद्धा 500 रुपये आलेत की नाही कुणास ठाऊक. मी आपलं असू दे घ्या तुम्हाला म्हणून दिले, माझ्याकडची जागा मला कमी करायची होती म्हणून. हा एकच मी आता ठेवून घेतलेला आहे. तो खराब झाल्यावर बघूया ना, कारण व्यवस्थित चित्र दिसतंय तेवढाच वेळ आम्ही बघणार. आणि शो ह्या पायी किंवा दिखाव्यापायी आपण किती पैसे वाया घालवायचे. तेच पैसे आता तुम्ही म्हणता इकडं दान करा तिकडं दान, अरे वापरा ना स्वतःला, छान राहा, व्यवस्थित राहा, रिलॅक्स राहा. जेव्हा दान करायचं तेव्हा दान करू शकतो आपण. आपल्याला नवीन एखादी वस्तू घ्यावीशी वाटेल त्यावेळेला मी नवीन वस्तू घेईनही, पण विनाकारण इतर सगळेजण किंवा दुकानं छान छान असतात, त्या दुकानामध्ये ते टी व्ही सुंदर सुंदर दिसतात म्हणून नवीन टी व्ही घ्यायचा का, सगळ्यांच्या घरामध्ये ते टी व्ही आहेत म्हणून तो टी व्ही घ्यायचा. काही नाही, आपण टी व्ही बघण्यासाठी घेतो आणि तो बघण्यासाठी आपल्याला त्याचा कितपत उपयोग होतो त्यासाठी आपण तो टी व्ही आले आणि यासाठी आपण हा टी व्ही हाच ठेवणार आहोत. जेव्हा बिघडणार आहे तेव्हा नक्की बदलणार आहोत. आणि तुम्ही मला एक सारखं सांगत असता किंवा अलीकडे सगळीकडे ट्रेंडच आहे तो बरं का, POP करायचं हे असं वरती. तर तुम्हालाही असं वाटत असेल ना आता की मी का नाही POP करत आहे, करायला पाहिजे ना त्यात काय, आणि करायचंच असतंय. म्हणजे हल्ली घर म्हटलं की POP हॉलला तरी पाहिजेच, तरच ते पॉश दिसतं असं एक आपल्याला वाटत असतं ना. तर मला नाही वाटत, कारण एकतर प्रचंड खर्च येतो, दुसरी गोष्ट जाणून बुजून असं हे उंच करून घेतलेलं आहे मी, खूप जास्त उंच करून घेतलेलं आहे. का तर एअरी वाटावं, फ्रेश वाटावं, रूम मोठी वाटावी म्हणून. तर मला ते लहान करायचं नाही, कारण की POP जेव्हा आपण करतो तेव्हा वरनं त्याची हाईट कमी होते. आणि इतकं इझी ॲक्सेस आहे ना हे सगळं ना, तर ते POP म्हटलं की ते इझी ॲक्सेस होत नाही. काय म्हणते तब्येत, का पाय बरं आहे, ओके आहे ना मी, ठीक आहे. गोळी घेतला, ठीक आहे. झाडपोला लावा आणि ते गोळी घ्या, होते कमी. हां ओके. बाकी ठीक, निवांत. कसं व्हायला लागले उन्हाळ्यामुळं,
तुमच्यामुळे माझा रंग फार भारी झालेला आहे, कळलं का? नाहीतर रंग असला की किती त्रास असतो लोकांना, हो की नाही? मी बघा, मी आपला एक चैनी तिकडे तिकडे हिंडते रंग असला तरी. मी आमच्या वीणबाईंना पण तेच म्हटलं अहो मस्त डबा वगैरे मागवा, आपल्याला त्रास नाही, लोकांना त्रास नाही. ठीक आहे की झाकण, आपल्याला त्रास नाही. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच तुम्हाला. चला, कोशिंबीर आहे ना आत्मे फ्रीजला ठेवा की. हां, ओके, यस यस यस, थँक्यू. तर आणि एक तुम्ही मला आज प्रश्न विचारणार आहे की मॅडम, तर तुम्ही फ्रीज का बदलत नाही? एवढा जुना फ्रीज का वापरता? तर त्यालाही एक कारण की फ्रीज बादच होईना झाला आहे. पूर्वीच्या वस्तू खराब होतच नव्हत्या. जेव्हा खराब होतात त्यावेळेला आपण वस्तू बदलतो. खराबच होईना, व्यवस्थित थंडगार होते आणि इतकं काही बिल येत नाही बाबा त्याला. तर त्यामुळे मला तोही मी फ्रीज बदललेला नाही. उगाच शो म्हणून विनाकारण नवीन वस्तू आणायच्या आणि पैसे खर्च करायचे. याच्यासाठी फ्रीजला दिसण्यासाठी एवढे पैसे घालवायचे, काही पटत नाही. ज्या दिवशी खराब होईल ना त्या दिवशी नवीन वस्तू आणायची. तोपर्यंत काय आणली जाणार नाही, आणणार पण नाही. तर त्यामुळे हाच जुना फ्रीज, बघू आता आणि किती वर्ष जातो ते. आणि एक तुम्हाला सांगायचं होतं, तुम्ही मला नेहमी म्हणताय की मॅडम ते POP करा, POP करा, असं कोणीतरी मला म्हणायला लागलं. POP करा ना, POP करा ना. काय त्याच्यात POP करून वेगळा आनंद मिळतो मला काय कळत नाही. काय छान वेगळे वेगळे लाईट्स लावता येतात एवढंच, बाकी दुसरं काही त्याचा फायदा नाही. काय त्याच्यात छान दिसतंय ते POPचं? उलट ते वरचं जे असतं ना ते सगळं अंतर खाली येतं, उकडतं उलट त्याच्यामध्ये. एवढी हवेशीर मोठी मोठी छान हवेशीर घरं आहेत, ती विनाकारण POP करून बारकी करून घ्यायची, हाईट बारकी करून घ्यायची. आणि त्याच्यामध्ये एक एवढासा बल्ब जरी गेला तरी ते बाहेरून बोलवावं लागतं इलेक्ट्रिशियनला, आणि ते बल्ब घालून दे, ते सुद्धा इतकं कॉस्टली असतं. आणि काय POP काही दिवसांनी त्याचा तोचपणा वाटतो. मला तर स्वतःला वाटतं तोचपणा वाटतो. नाहीतरी शेवटी कुठलीही गोष्ट असू दे, सारखी सारखी बघून त्यातला आनंद कमी होतो, मजा कमी होते, एन्जॉयमेंट कमी होते, नाविन्य कमी होतो त्याच्यात. ते त्यामुळे मला ते त्या POPचं अट्रॅक्शन अजिबात नाही आहे. आणि वेस्ट ऑफ मनी आहे असं मला वाटतं ती. कारण की दर 5 वर्षांनी फॅशन बदलते, घराच्या टाईल्स बदलतात, स्टाईल बदलते, फॅशन बदलते, सगळं बदलतं. पूर्वी असे या ठिकाणी असे इथे लाईट्स असायचे बघा शोचे, ते एकदा मी काढलेत परत लावलेच नाही. काय त्याच्यात ती फॅशनच गेली. नंतर भिंतीवरचे लाईट्स, ती फॅशन निघूनच गेली. तसं दर 5 वर्षांनी फॅशन बदलते. आपण किती त्या फॅशनच्या आहारी जायचं हे आपला पण ठरवायचं असं मला वाटतं. नाहीतर टी व्ही वेगळे वेगळे येतात, मॉडेल्स वेगळे येतात म्हणून आपण वेगळे आणायचे. फ्रीज वेगळे वेगळे मॉडेल्स येतात, आपण वेगळे वेगळे आणायचे. गाड्या बदलायच्या, सोफे बदलायचे, गॅस बदलायचे, प्रेशर कुकर किती प्रकारचे येतात, किती 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 आपण सारखं बदलत राहणार ना. कारण की शेवटी हे बिझनेस आहेत बघा सगळ्यांचे. आणि तुम्ही त्याच वस्तू फार दिवस वापरल्यात तर मग लोकांचे बिझनेस चालणार कसे? तर त्यामुळे नवनवीन वस्तू येत असतात, आपल्याला ते नवनवीन छान वाटत असतं, एवढंच. त्यामुळे ह्या मोठ्या मोठ्या वस्तू काही बदलायची मला आवड नाही आहे. कोणीतरी मला विचारलं POP मॅडम करा, ते काय जुनाट टाईप राहता. पण ते POPच मला बऱ्याच वेळेला बऱ्याच जणांच्या घरामध्ये गेले तर ते POP जुने वाटतात मला. कारण की त्यातले काही लाईट्स गेलेले असतात, काही खाली उतरलेले असतात. आणि एकदा का ते खराब झालं तर लगेच दुरुस्तसुद्धा होत नाही. दुरुस्त करायला सुद्धा ढीगभर पैसे वाया घालवावे लागतात. तर ह्या खर्चिक आहेत गोष्टी, दिखाऊपणाच्या गोष्टी आहेत, शोच्या आहेत. अगदीच फार कधीतरी वाटलं तर जावं कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन यावं, हिंडून फिरून यावं, मॉलला जाऊन यावं, हिंडून फिरून यावं, कुठेतरी पर्यटन स्थळाला जावं, एखाद दुसरा दिवस हॉटेलवर राहून यावं, तेवढंच एन्जॉयमेंट, तेवढंच छान छान बघून यावं, असं मला असं वाटतं. कशाला आपल्या घराचं आपण नुसता शो बिझनेस करून टाकायचा? मस्त राहायचं, छान राहायचं.
जेवढं तुम्ही साधं राहाल, सोपं राहाल, तेवढं जास्त चांगलं वाटतं वय झाल्यावरती. त्यामुळे माझ्या घरामध्ये तुम्हाला हाच टी व्ही लागणार बघायला मिळेल, हाच तुम्हाला फ्रीज बघायला मिळेल, हाच सोफा जुन्या टाईपचं बघायला मिळेल. कारण आता मी माहिती आहे की मला असं जरी वाटलं की जाऊन सोफे वगैरे बघावेत, पण 4 ठिकाणी बघितल्यावर मला तोचपणा वाटणार आहे. मला माहिती आहे, माझा स्वभावच आहे तो. त्यामुळे आहे तोच सोफा, त्याच्यावरची कवरं जरा बदलून आराम घालणार आहे मी. तर ही मला वाटतं की प्रत्येकाचा हा स्वभाव आहे. आणि फारसे पैसे मिळवायचे ही माझी काही अशी मेंटॅलिटी नाही आहे. खूप पैसा मिळवायचा, खूप पैसा खर्च करायचा, हा प्रत्येकाचा एक स्वभाव असतो. तर माझा तो स्वभाव नाही आहे. मला फक्त ड्रेसेस, कपडे, तेही स्वस्त आणि मस्त, रोजच्या रोज ज्वेलरी घालीन, वेगळी वेगळी बदललेली, जाऊन असली काहीतरी खरेदी करून येईन, साड्या खरेदी करून येईन. म्हणजे जे स्वस्त मस्त आहे, ज्याच्यात फारसा पैसा खर्च होत नाही. गावातल्या गावात हिंडून येईन, फिरून येईन, मैत्रिणींना घेऊन जाईन, हॉटेलमध्ये बाहेर फिरायला वगैरे त्यांनाही घेऊन देईन. पण स्वतः मी काही असं फारसं हेवी खर्च करू शकत नाही. तुम्हाला मी माझी एखाद दिवशी स्कूटीसुद्धा दाखवीन. माझी स्कूटी ती माझ्या वडिलांची स्कूटी आहे. माझ्या मुलांनी वापरली, आता मी वापरते आहे. खरं तर इलेक्ट्रिक बाईक घेऊ शकते, दुसरी कुठली पण मी गाडी घेऊ शकते, पण त्या स्कूटीला काही होतच नाही. आता 30-35 वर्ष झाली, मग ती कशाला बदलायची? तिला काही होतच नाही. फक्त दिसायला ती आता जराशी ओल्ड मॉडेल दिसते, एवढंच. पण तिला काही होतच नाही आहे, खराबच होत नाही आहे. पेट्रोल पण छान आहे. आणि जेवढं आम्ही कोपऱ्यापर्यंत जाण्यासाठी इथून 1-2 किलोमीटर तेवढीच ती स्कूटी वापरली जाते, इतर वेळेला 4 व्हीलर वापरली जाते. तर असं आहे एकूण. कलर चेंज करण्याच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी बोलल्या जातात, गप्पा मारल्या जातात. आणि मला असं वाटतं की दिखाऊपणाच्या याच्याखाली आजकालची जी मेंटॅलिटी आहे, नवनवीन वस्तू घ्यायच्या आणि कर्ज काढायची, नवनवीन वस्तू घ्यायच्या, थोडक्यात क्रेडिट कार्डवर, तर ही मेंटॅलिटी आमच्यासारख्याला जमत नाही. आमच्या एजमधल्या लोकांना खिशात जेवढे पैसे असतील त्यातला थोडासाच आम्ही खर्च करू आणि बाकीचा पैसा आम्ही सांभाळून ठेवू. त्यामुळे आम्हाला जास्त पैसा मिळवण्यासाठी जास्त कष्टसुद्धा करावे लागत नाहीत. कारण की आमचीच मुळात काय म्हणतात ना, ती राहणीमान जे आहे आमचंच ते खूप साधं आहे. आवश्यक तेवढ्याच सगळ्या गरजा आमच्या पूर्ण, गाडी, घर, बंगला, हे आमचं फारसं टॉप नसेल, पण टिपटाप असेल सगळं. तर मी हे कशासाठी तुमच्याशी बोलते आहे माहिती आहे का, की आपण दिखावा करण्यासाठी ऋण काढून सण साजरे करतो, ते खूप चुकीचं आहे. तसं कधीही करू नका. त्यानं तुम्हाला त्रास होतो. आणि शेवटी पैसा ही गोष्ट अशी आहे की तुम्ही कर्ज काढलं तर ते तुम्हाला फेडावं हे लागणारच. आणि पैशाच्या ठिकाणी पैसाच मोजावा लागणार. त्यासाठी कर्ज काढताना, दिखावा करताना, नवनवीन वस्तू विकत घेताना विचार करा. आहारी जाऊ नका कुठल्याही गोष्टीच्या. कारण की सारख्या ह्या गोष्टी बदलतात, जग हे बदलणार आहे. आणि तुमचा हा पैसा खर्च होत गेला तर मिळवणूक म्हणजे मिळकत मात्र तेवढी कधी असत नाही. कायम मिळकत जास्त पाहिजे, खर्च कमी पाहिजे. पण आजकालची लाईफस्टाईल अशी झालेली आहे, सगळ्यांचीच, तरुणांची असू दे, म्हाताऱ्यांची असू दे, सगळ्यांचीच मिळकत कमी असते आणि खर्च खूप जास्त असतो. तसं करू नका. मिळकत जास्त पाहिजे, खर्च कमी पाहिजे, त्याच्यामध्ये समाधान आहे.